रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची आढावा बैठक मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघाची झालेली आहे। काय नेमकं बैठकीमध्ये ठरलं, कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं जातं? आपण पण होतं तिथं आपण पाहिलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका उमेदवार कोणी असू द्या, युतीचा जो ठरल त्याला निवडून द्यायचा हा आमचा पहिला अजेंडा आहे दोन्ही मतदारसंघात मावळ आणि रायगड। कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पुन्हा मोदी पाहिजेत, तर मग संख्याबळ वाढणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने या दोन्ही मतदारसंघातले खासदार हे युतीचे असतील आणि त्याचीच आढावा बैठक आज घेऊन कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, युवासेना, महिला आघाडी या सगळ्यांना आम्ही तिन्ही आमदारांनी आणि आमचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। ते आपण मगाशी पाहिलं। काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। एकूणच असं सांगितलं जाते की शेतकरी कामगार पक्षाची देखील आपल्याला भरभक्कम साथ मिळू शकते जर शिंदे गटाची लोकसभेला उमेदवारी मिळाली, असं देखील म्हटलं जात आहे। काय सांगाल? जर तरकीबात तेव्हा आहे मिळाली तर आम्ही स्वागत करू, ती सीट निवडून पण आणू। पण जर आम्हाला युतीमधनं कोणी उमेदवार दिला तिन्ही पक्षाच्या पैकी तर त्यालाही आम्हाला निवडून आणणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य बनतं आहे। मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक देखील मागितलेली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी, त्या बैठकीबाबत काय सांगाल? नेमकं ती मुख्यमंत्र्यांची आणि इतर आमचे सहयोगी सदस्य आहेत, भारतीय जनता पार्टी, आमचे राष्ट्रवादीवाले, यासाठी जी काय आमच्या कार्यकर्त्यांनी बैठक मागितलेली आहे दोन्ही मतदारसंघासाठी, ते आम्ही साहेबांकडून टायमिंग घेऊन लवकरच ती बैठक पार पाडू।